23 वर्षाची रुपल ओगरे ही तरुणी एअर होस्टेस बनण्याचं स्वप्न घेऊन छत्तीसगडवरून मुंबईत आली। स्वप्नाची उड्डाण भरण्यासाठी तिनं एअर इंडियात एअर होस्टेसचं प्रशिक्षण सुरू देखील केलं होतं। सर्व काही सुरळीत चाललं होतं, पण अचानक रविवारी तिने कुटुंबियांचे फोन उचललेच नाहीत। त्यामुळे काळजीपोटी कुटुंबियांनी तिची विचारपूस करण्यासाठी एका व्यक्तीला पाठवले आणि ही रुपल ओगरेची हत्या झाल्याची घटना समोर आली। मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील मरोळ भागातील NG कोऑपरेटिव्ह सोसायटीत रुपल ओगरे ही राहत होती। रुपल सोबत तिची एक चुलत बहीण आणि तिचा मित्र राहायचा। मात्र काही दिवसांपूर्वीच तिची बहीण आणि तो मित्र गावी गेला होता, त्यामुळे रुपल ओगरे घरी एकटीच होती। या दरम्यान रविवारी रुपल ओगरे तिचा फोन उचलत नसल्याने कुटुंबियांनी तिची चौकशी करण्यासाठी एका व्यक्तीला घरी पाठवले होते। मात्र रुपल ओगरे ना फोन उचलत होती ना दरवाजा उघडत होती, त्यामुळे संबंधित व्यक्तीने चावीवाल्याला बोलावून घर उघडले। घर उघडताच घरात रक्ताचे डाग होते आणि बाथरूममध्ये रुपल ओगरेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ माजली होती। यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी यावेळी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी रिपोर्ट पाठवला। रुपल ओगरेच्या हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांनी 8 टीम बनवल्या होत्या। या 8 टीम वेगवेगळ्या अँगलने या घटनेचा तपास करत या तपासादरम्यान पोलिसांनी सकाळपासून दुपारी 2 पर्यंत सोसायटीत प्रवेश करणाऱ्या 35 जणांची चौकशी केली। मात्र या चौकशीत पोलिसांच्या हाती काहीच सुगावा लागला नाही। यासोबत पोलिसांनी सोसायटीचे CCTV फुटेजही तपासले। सोसायटीतील 35 लोकांची चौकशी करून देखील हाती काहीच न लागल्याने पोलिसांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांची चौकशी करायला सुरुवात केली। या चौकशीत एका सफाई कर्मचाऱ्याच्या शरीरावर जखमाचे निशाण होते। हे निशाण ताजे होते, त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली। विक्रम अटवाल, वय वर्ष 40 असे या आरोपीचे नाव आहे। या आरोपीवर गुन्हा दाखल केला। दरम्यान या प्रकरणात रुपलने आरोपी विक्रमला घरी बोलावले होते। घरात चॉकअप झालेला पाईप साफ करण्यासाठी तिने विक्रमला बोलावले। यावेळी रुपल घरी एकटीच असल्याचं पाहून विक्रमने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली, मात्र तिने याला विरोध दर्शवताच त्याने गळा चिरून तिची हत्या केल्याची माहिती आहे। आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।